राम राम मंडळी. गावाकडं आता चांगला पाऊस झाला आहे आणि या पावसाळ्याच्या दिवसामध्ये उंबराच्या झाडाला भरपूर अशा लहान लहान दोड्या येत असतात. हे पहा, मी आपल्याला या दोड्या दाखवलेल्या आहेत आणि अशा प्रकारच्या दोड्या आमच्या उंबराला देखील आलेल्या आहेत. तेव्हा या दोड्याचं आज आपल्याला भाजी बनवायची, कालवण बनवायचे मित्रांनो. उंबराच्या दोड्या ह्या नंबर 1 पौष्टिक असतात. आरोग्याच्या दृष्टीने कॅल्शियम या दोड्यामध्ये भरपूर असते. त्याच्यामुळे गुडघा दुखणाऱ्या व्यक्तींनी, कंबर दुखणाऱ्या व्यक्तींनी आणि मणके दुखणाऱ्या व्यक्तींनी या उंबराची भाजी अवश्य खाल्ली पाहिजे. तसेच उष्णता कमी करण्यासाठी देखील या उंबराच्या दोड्याचा उपयोग होतो. तेव्हा चला तर मित्रहो, पाहूया या उंबराच्या दोड्याची भाजी आणि त्याच्यासाठी हे उंबूर प्रत्यक्ष तोडताना दाखवण्यात येत आहेत. हे अशा प्रकारचे उंबर या झाडाला लागलेत. हे उंबर घेतलेले आहेत आणि आपण घरी निघालेलो आहोत. तत्पूर्वी हा निसर्ग, आमच्या गावचा हा निसर्ग आहे. हे हिरवेगार, हिरवा शालू नेसलेले डोंगर रांगा आणि हे उंबर घेतलेले आहेत आणि निघालो आहोत घरी. हे आपण आता ताजे ताजे उंबर आणले तर आणि आपण घरी आलो आता ह्याला निसून घ्यायचंय. उंबरत हे कवळे कवळे उंबर जोडे म्हणतात ह्याला. हे बघा, इतके आणले तर हे निसून घ्यायला चालू आहे आता. सुक्या उंबराची भाजी बनवायची आपल्याला. खायला भरपूर माणसं आहेत, त्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये आणले आम्ही, क्वांटिटीमध्ये. हे पाहू शकता. हे आता आपण धुवून घेऊ स्वच्छ. घाण गुण असते याच्यावर, त्याच्यामुळे स्वच्छ धुवून घेतले ना, हे स्वच्छ धुवून घेतोय हे, म्हणजे नंतर आपल्याला हे आता शिजू टाकायचे. एक नंबर भाजी होणार आहे आजची. ज्या माणसाचे पाय दुखत आहेत, ज्या माणसाचे गुडघे दुखत आहेत, कंबर दुखते, अशा माणसाने ही भाजी अवश्य खाल्ली पाहिजे. मणके दुखत आहेत, पाठ दुखते, कारण ह्या भाजीमध्ये कॅल्शियम भरपूर असतं आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळेच माणसाचे हाड दुखतात. त्याच्यामुळे ही भाजी प्रत्येकाने अवश्य खाल्ली पाहिजे. रानभाजी आहे, कुठला फवारा नाही, देशी सगळं. हे अजून एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचंय आपल्याला. हे आता ह्या दोनशे लास्ट टाइम दिसते. येस, काहीतरी हे दुसऱ्या पाण्याने दोनदा धुवून घेत होतो आपण हिला. आता ह्याच्यानंतर धुवायचीच नाही, ती डायरेक्ट शिजू घालायची आता ही भाजी आपल्याला. आणि हे उंबर काढून घेतले दोडे, आता ह्या उपसून घेतले पाण्यामधून. स्वच्छ धुवून निघलेत आपले उंबर, दोड्या ह्या उंबराच्या. अशा प्रकारे आपण हे स्वच्छ उंबर धुवून घेतलेत. आता हे शिजायला टाकायचे. बघा, हे आपण कारळे घेतले तर या भाजीला शेंगदाण्याचं कूट नसतं, म्हणून या कारळ्याचा उपयोगच शेंगदाण्याचा कुटासारखा करायचा असतो. त्याच्यासाठी कारळे जरा जास्तच घेतले. बघा, तुम्ही पण जास्तच घ्या, म्हणजे तुमची भाजी एक नंबर टेस्ट होईल. आमची पण आता होणार आहे. चला तर मग पाहू पुढली कृती. कारळे आता भाजायसाठी टाकले तव्यावरती. हे लवकर करपत असते तर उलशे गरम झाले की काढायचे असते तर कारळ्याला जास्त वेळ ठेवायचं नसतं. हे तडतडा वाजायला लागली म्हणजे भाजायला लागलेली आपली कारळे. कारळे हे मेन आटम आहे या भाजीमधला. उंबराच्या दोड्याच्या भाजीमध्ये कारळे हे मेन आटम आहे. त्याच्यामुळे हे कारळे व्यवस्थित भाजून घ्यायचे. आणि कारळे देखील हाडासाठी अत्यंत महत्वाचे असतात. पहिले लोक कारळ्याचा वापर भाजीमध्ये हमेशा करत होते, पण आता कारळेच नाही तर कसा वापर होणार. आम्ही मात्र उपलब्ध केले तर आमच्या घरी असतात. आणि हा माझा भाऊही, हा दरवेळेस याला ही भाजी खूप आवडते उंबराची. हा रेसिपी त्याच्या आजीकडून शिकला आहे. कारळे भाजून घेतले ते व्यवस्थित. कढई वर चढली. आता या कढईमध्ये आपल्याला शिजू घालायचे आपल्या उंबराच्या दोड्या. त्याच्यासाठी पाणी टाकून घेतले आपण. आता हे आता दोड्या टाकायला चालू होता.
मस्त भाजी होणार आहे, भरपूर दोड्या आता. आणि आपल्याला सुकीच भाजी बनवायची उंबराच्या दोड्याची, त्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये दोड्या आणल्यात. दोड्या शिजू घातल्यात. आता ह्या जाळा आपल्याला जाळ लावायचा, आता शिजू घाला टाकल्यात. आता आपण हे शिजलंय कसं चेक करून बघणार आहेत. 100% शिजले असणार आहेत हे उंबर. चेक करून बघूया आपण. हे बघा शिजलेत उंबर. उतरून घेऊ. शिजलंय आता हे सगळं उतरून घ्यायचं आपल्याला. इकडे बघा इकडे. हे गार पाणी ओतून घेतले आता हे. हे आपल्या शिजलेल्या दोड्या आता आपल्याला फोडून घ्यायच्या आता व्यवस्थित. हे बघा अशा प्रकारे फोडून घ्यायच्या आता. अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या दोड्या आता फोडून घेतल्यात. आणि ह्याची भाजी बनवायची. एकदा दोडी शिजली आणि ती फोडली की ही दोडी पुन्हा धुवून घ्यायची नसती. त्याच्यामुळं आता ही डायरेक्ट आपली भाजी जाणार आहे भाजीमध्ये. ही कोथिंबीर घ्यायची आपल्याला आता भाजीसाठी आपल्या. तेल टाकून घेतले या भाजीसाठी. आता हे लसूण टाकलं. आता लसूण चुलीवरची पारंपरिक रेसिपी ही चुलीवरची, त्याच्यामुळं लसूण व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. त्याचं कच्चं पण फक्त घालवायचं आहे, जास्त जळून द्यायचं नाही आपल्याला. तो लसूण आपला आता गव्हाळा झाला. ह्याच्यामध्ये आता कांदा जाणार आहे. व्यवस्थित हालून घ्यायचं हे सगळं. कांदा व्यवस्थित आपला लालसर झाला. आता ह्याच्यामध्ये पुढला घटक पदार्थ कोणता जातो ते पाहू. हे आचार्य त्यांच्या हिशोबानुसार जबरदस्त भाजी होणार आहे ही आपली उंबराच्या दोड्याची. याच्यामध्ये आता चटणी जाणार आहे. चटणी टाकायची आता चवीनुसार चटणी. 2 चमचे चटणी टाकली. काश्मीरी लाल तिखट आणि आपलं घरगुती तिखट 1 चमचा टाकले. व्यवस्थित ढवळून घेतले हे सगळं. आता आंबारी मसाला टाकला. कांदा लसूण मसाला आहे. सगळं व्यवस्थित हे ढवळून घ्यायचं. आता हे कारळ्याचं कूट टाकले. भाजी नको मला. व्यवस्थित खालीवर करून घ्यायचंय. कारळे, कांदे, लसूण, चटणी, आंबारी हे सगळं एकजीव करून घ्यायचंय. आता ह्याच्यामध्ये उंबराच्या दोड्या टाकायच्या. याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचंय आणि व्यवस्थित खालीवर करायचे सगळं हे. व्यवस्थित खालीवर करून घ्यायचे आता परत, जेणेकरून हे बुडाला चिटकू नये. बुडाला चिटकल्यावर पुन्हा मग ते काय चांगलं व्यवस्थित लागणार नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित खालीवर करून घ्यायचे. सगळं व्यवस्थित खालीवर केले. आता हे व्यवस्थित आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचंय. चवीनुसार मीठ टाकून घेतलंय हे आता बस. आणि आता हे खालीवर करायचे सगळं. म्हणजे सगळं हे मीठ या दोड्यांनी वसून घेतलं पाहिजे आणि सगळ्या दोड्याची चव एकसारखीच लागली पाहिजे. त्याच्यासाठी हे खालीवर करून घ्यायचे व्यवस्थित. चुलीवरची भाजी ही पारंपरिक पद्धतीने. हे आता आपल्याला जेवढा रस्सा लागेल तेवढं पाणी टाकून घ्यायचंय.
बघूया एकदा ह्याला खालीवर करून किती लागतंय पाणी किती नाही ती. बस का टाकू तू एकदा बघ ना खालीवर करून. आता ह्या भाजीला मस्त आपण 10-15 मिनिटं ह्या मध्यम आचेवर चुलीवरच्या मध्यम जाळावरती शिजून द्यायची. ही भाजी एक नंबर भाजी होणार आहे. ही आपली उंबराच्या दोड्याची मटणापेक्षा ही एक नंबर भाजी होणार आहे. पचनासाठी पण ही भाजी खूप उपयोगी असते. हाडे मजबूत होण्यासाठी उपयोगी असते. त्याच्यासाठी ज्या माणसाचे हाडं दुखतात, कंबार दुखतं, मणका दुखतो, गुडघे दुखते, त्या माणसाने ही भाजी अवश्य खाल्ली पाहिजे मित्रांनो. असते की नाही पित्त कमी करणारी भाजी आहे. त्याच्यामुळे शरीरामध्ये जर उष्णता वाढली असेल तर हे उंबराच्या भाजी अवश्य करून खाल्ली पाहिजे. या दोड्याची कोथिंबीर आपण व्यवस्थित कट करून घेतली आहे वरून टाकण्यासाठी. आपली भाजी आता खळा 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 उकळायला लागली. माणूस कसं खळा खळा हसतं तशी आता हसायला लागली भाजी. म्हणजे मस्त उकळली आपली भाजी. त्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ. कोथिंबीर टाकली की आपण आता जाळ कमी करून घेणार आहोत आणि मध्यम जाळावरती या भाजीला पुन्हा रशी उतरून देणार आहे चांगली मस्त पैकी. या मध्यम आता हार बघा, या हारावर ही भाजी शिजली 10 मिनिटं. आता ही खाली उतरून घ्यायची आणि आपल्याला आता बघायची कशी झाली कशी नाही ते. ही आता भाजी वाढली. आता भाऊ खाऊन बघतोय कसली झाली ती आपल्याला सांगणार आहे. चव आपल्या भाजीची आयुर्वेदिक भाजी आहे, गावरान भाजी आहे, कुठल्याही प्रकारचा हायब्रिड नाही. शरीरासाठी या उंबराच्या दोड्याच्या भाजीनं फायदाच होणार आहे, तोटा बिलकुल होणार नाही. त्याच्यामुळं मित्रांनो आता आपण बघू ही भाजी कशी झाली ती. गरम आहे अजून. कशी झाली भाजी? नंबर एक नंबर एक. मटणाच्या भाजी सारखी आहे का? त्याच्यापेक्षा चांगली आहे. बरं. नक्की करून बघा, खाऊन बघा एकदा. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच या चॅनलवरती आपण नवीन असाल तर हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय मित्रांनो.